या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सावंतवाडी पासून म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंतचे खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय ते सर्व टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे अंडरआर्म क्रिकेटचे सितारे आहेत आणि निश्चितपणे एक चांगले दर्जेदार सामने आपण या ठिकाणी पाहत आहोत. ड गटातील हा दुसरा सामना भाऊ स्पोर्ट्स मारखोल विरुद्ध साई कृपा संघ क यांच्यामध्ये होतोय. साई कृपाने नाणेफेक जिंकून प्रथम या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि सलामीची जोडी मारखोल क्रिकेट संघाची पाहतोय. मारखोल क्रिकेट संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवा ना. मारखोल क्रिकेट संघ सावंतवाडी आपला एक खेळाडू पाठवा ना इकडे. प्रतीक पाटील आणि यश. स्ट्राईकला म्हणा प्रतीक. प्रतीक आणि यश ही जोडी आपण पाहतोय. मारखोल क्रिकेट संघाची बऱ्याच लांबून आलेला क्रिकेट संघ या मैदानावरती पाहतोय आणि त्यांच्याबरोबरच स्थानिक लोकल क्रिकेट संघ साई कृपा क. निश्चितपणे एक अटीतरीची लढत या सामन्यात जाणार तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला करने वाली टीम है इस समय साई कृपा और मारखोल टीम के दोनों खिलाड़ी यानी कि प्रारंभिक बल्लेबाज इस समय स्ट्राइक पर प्रतीक, नॉन स्ट्राइक पर यश और गेंदबाजी के मोर्चे पर इस समय जो कि सर्वेश साई कृपा के गेंदबाज. सर्वेश के पहली वाली गेंद ऐसे खेला है गली के स्थान पर कवर के स्थान पर 1 रन के लिए अपना और टीम का खाता खोलते हुए. स्कोर है केवल 1 रन बिना विकेट के नुकसान पर. मारखोल के खिलाड़ी इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास पूरी तरह यहाँ पर बेहतरीन फील्डिंग का नजारा होता हुआ सीरी मिडअप के स्थान पर कोई रन नहीं एक दिन के ऊपर. और इस बार बैक टू बॉलर 2 रनों के लिए और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 पर पहुंचा है. मारखोल क्रिकेट टीम के प्रारंभिक बल्लेबाज प्रतीक इस समय आक्रामक मोड में दिखाई देते हुए इस बार फिर से बड़ा शॉट खेलने का प्रयास किया लेकिन सिंगल तो जरूर मिलेगा और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पर पहुंचा है. इस बार डिले से खेला कवर के स्थान पर सिर्फ 1 रनों के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पर पहुंचा है. ये बार करारा शॉट खेला था लेकिन काफी तगड़े फील्डर वहां पर है. उन्होंने पैरों का इस्तेमाल करते हुए गेंद को रोका और कोई रन नहीं है. उसी के साथ एक बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश किया. पहले ओवर का खेल खत्म होने के बाद स्कोर है 5 रन बिना विकेट के नुकसान पर और स्ट्राइक पर चेंज होते हुए जो कि बल्लेबाज आ रहे हैं यशवंत. ये अच्छे खिलाड़ी सोच और समझदारी के साथ एक संयम के साथ बल्लेबाजी करते हैं. देखना पड़ेगा. और गेंदबाजी के मोर्चे पर भुजबल गेंदबाजी के मोर्चे पर है. 1 रन जरूर मिलेगा. स्ट्राइक रोटेट किया अपने फॉलोथ्रू में गेंद को दबा दिया था और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 पर पहुंचा है बिना कोई विकेट के नुकसान पर. ये 6 रन. भुजबल की ये गेंद उड़ा दिया इस गेंद को 2 रनों के लिए और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पर पहुंचा है. फिर से भुजबल और इस बार सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. इस समय 9 पर पहुंचा है. ये उड़ान भरती हुई गेंद इसके ऊपर कोई रन नहीं मिलेगा. इस ओवर की आखिरी 2 गेंदें बची. 4 गेंदों का मुकाबला हो चुका है. भुजबल की 5वीं गेंद लेकिन 2 रन जरूर मिलेंगे और 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ
11 पर पहुंचा है। आखिरी गेंद सम्मान देते हुए खेला है और निश्चित रूप से आखिरी गेंद के ऊपर सिंगल निकालकर स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास किया और बिल्कुल कामयाब होते हुए और 1 रनों के साथ स्कोर भी आगे बढ़ता हुआ 12 पर पहुंचा है। दोन षटकांचा खेळ संपतोय, 12 धावा धावफलकावरती, अजूनही तब्बल 2 षटकांचा खेळ बाकी, 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवरती निश्चितपणे या ठिकाणी साई कृपा क संघाचा गोलंदाज सज्ज होईल। गोलंदाज सर्वेश फिर से दोबारा गेंदबाजी के लिए और अब प्रतीक फिर से सामना करेंगे सर्वेश का। ये गेंद पर उठती हुई गेंद फिर से डॉट गेंद निकल चुकी। स्कोर रुका है केवल 12 रन। सर्वेश लगातार हर गेंद में विविधता लाकर बैट्समैन को परेशानी में डालने की पूरी तरह कोशिश करता हुआ गेंद ऊपर से चली गई थी, कोई रन नहीं, कोई मौका नहीं रन बनाने का। और इस बार 1 रन जरूर मिलेगा और 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पर पहुंचा। अपन तारीफ करनी पड़ेगी वहां के फील्डर की, कितनी बड़ी स्ट्रोक था, पूरी ताकत गेंद के पीछे लगाई थी लेकिन फिर भी इस गेंद को रोका। ये बिल्कुल 2 रन मिलेंगे, बिल्कुल बढ़िया शॉट गैप में और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पर पहुंचा है। आगे गए एक बढ़िया शॉट 4 रनों के लिए, गोली की रफ्तार गेंद बाउंड्री लाइन के बाहर और 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर पहुंचा है बिना कोई विकेट के नुकसान पर। अभी भी 100 ओव्हर की 2 गेंदे शेष आहे। या षटकातील अजून एक 2 चेंडूंचा खेळ बाकी। सर्वेश निश्चितपणे आपल्या बाजूने प्रयत्न करतोय परंतु एक तडाखीमध्ये फलंदाजी पाहायला मिळते ती प्रतीकची। सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या वेळेला जिथे 1 धाव रोखण्याचा प्रयत्न केला तिथे 1 धाव आपल्याच हाताने बहाल केली जाते। एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 20 धावा धावफलकावरती। शेवटचा चेंडू या ठिकाणी असेल तो गोलंदाज सर्वेशचा। एकवीस धावफलकावरती आणि आता मात्र शेवटचं षटक साई कृपा क्रिकेट संघाकडे कोणता खेळाडू टाकतोय बघायचा आहे। स्ट्राईकला यावेळी मात्र फलंदाज यशवंत। यशवंत निश्चितपणे प्रयत्न करेल तो 1 धाव घेऊन स्ट्राईक प्रतीकला देण्याचा, परंतु पाहायचा या ठिकाणी सनीत हा गोलंदाज सज्ज होतोय आणि याबरोबरच 1 धाव पूर्ण होते। चांगलं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतंय। स्ट्राईक पुन्हा एकदा प्रतीकला मिळते आणि त्यामुळे एका धावेने संघ पुढे सरकतोय। संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 22 धावा आणि पुढचा चेंडू या चेंडूवरती खणखणीत फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमा पार होतोय तो चौकारासाठी। 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 वरती। बिनबाद 26, बिनबाद 26। बहुत बढ़िया परफॉर्मेंस रहा यहाँ पर प्रतीक का। फिर से बड़ा शॉट लेकिन खूबसूरत फील्डिंग। प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रतीकचा पाहायला मिळतोय की जेणेकरून एक मोठी धावसंख्या, सुंदर फटका, षटकार। 6 धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते। धावसंख्या पोहोचते ती 33 धावा धावफलकावरती। निश्चितपणे एक सन्मानजनक टोटल, एक फायटिंग टोटल या ठिकाणी उभं करण्यात व्हाईट स्पोर्ट्स मार्कोल क्रिकेट संघ कामयाब होतोय, यशस्वी होतोय तो फक्त प्रतीकच्या एक हाती फलंदाजीच्या जोरावरती। तुफानी फटकेबाजी करत प्रतीकने आपल्या संघाला 33 वरती नेऊन ठेवलाय आणि त्याला साथ दिली ती त्याचा साथीदार यशवंत या खेळाडूनं। आणि तो पुढचा चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका, 2 धाव मिळतील। 2 धावनं संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र
35 धावा 35. शेवटचा चेंडू इनिंगची सांगता करणारा चेंडू आणि या चेंडूवरती मात्र प्रत्येक बाद होतोय. आपल्या संघाला सुस्थितीत एका चांगल्या परिस्थितीत पोहोचवतोय आणि मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळते ते 35 धावा 36 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी साई कृपा क क्रिकेट संघासाठी. आमचे स्कोरर सांगतायत प्रत्येकानं वैयक्तिक आपल्या 33 धावांची बहारदार खेळी केली. एक हाती सामन्यामध्ये या ठिकाणी आपल्या संघाला म्हणजे भाऊ स्पोर्ट्स मार्कुल क्रिकेट संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. 33 धावांचं योगदान देत शेवटच्या चेंडूवरती मैदान सोडत प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे झटपटाखाली आणत या ठिकाणी एक 36 धावांचा पाठलाग करावा लागेल तो प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला म्हणजे साई कृपा क क्रिकेट संघासाठी. आणि यापुढचं साई कृपा क्रिकेट संघ कशा पद्धतीने पेलतोय हे आव्हान ते पाहायचं आहे. आणि त्यासाठी या ठिकाणी या सामन्याचं समालोचन करतील ते आमचे मित्र आणि आमचे सहकारी समालोचक तोडणकर बुवा यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो. थोड्या वेळासाठी आपली रजा घेतो. धन्यवाद. हॅलो 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 नमस्कार. गाववाल्यानं देव बरा करो. क्रिकेटचे सामने म्हटलो तर एक झुंज लावण्याची पद्धत असता. आपण सामने भरायचे आणि ही झुंजा लावून द्यायची. ते का पण एक मालवणीत म्हण असा पोरग्या पोटात आणि भांडण कोर्टात अशी परिस्थिती असा. चषक पैसे आमच्याकडे असतले भांडत असतले मैदानात म्हणजे झुंजा लावून दिलेली असत आणि शेवटी झूज कोण जिंकतलो आणि शिंगा कोणची मोडतली येणारी पाठ सांगतली. मालवणीत म्हण असा कोंबो आराडतलो फाटेक आणि हरणाने राखतलो वाटेक. नक्कीच खेळ रंगतदार होतलो. पुन्हा एकदा खेळ सुरू होता. धावांचं डोंगर असतलो 36 आणि चेंडू असतले 24. अक्षय वैला बाजूक खेळतलो खायला बाजूक असतलो तो प्रथमेश. चेंडू भिरकाण्याची जबाबदारी संघ मालक ज्याच्या खांद्यावर धुरा देतलो तो असतलो सन्माननीय विशाल कोयडे याचकडून माझ्या या समालोचनासाठी बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. विशाल कोयडे यांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतोय आणि या 100 रुपयाचा या ठिकाणी बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजून येऊन दे कारण आमका मॅचे गेल्यात पैसे गावात राहते. हॅलो 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 हॅलो. पहिल्या वहिल्या चेंडूवरती भोवणी केली गेली. दुसरा चेंडू चांगलं उडवलं गेलो. निर्धाव चेंडू गेलो. कोयांडो चेंडू गेलो. धाव फलक स्थिर धावताना 1 धावा असतली. नक्कीच एकेरी दुहेरी धायक आपण महत्व द्यायचा लागता तर आपल्या विजय निर्माण होता. ते काही तुमका मालवणीत मन सांगतले. चेंडू मात्र नक्की हे पाठी पडांदे. मोठो फटको मारलो गेलो जायच्या थंय आणि हरिभाऊ कोय मालवणीत म्हण असा बोको होतो घरात पण हुंदीर येऊन गेलो आणि बियाण्याचे तांदूळ सगळे खाऊन गेलो. रोज 4-4 म्हणता म्हणता अख्खी मुडी कधी खाल्ली झाली तीच कळाली नाही. म्हणून एकेरी दुहेरी धावक आपल्याला महत्व दिला जाता. 5 चेंडूचा खेळ मागे पडलो. 3 धावा कुठले गेले. पुढचा चेंडू असतो. आता मात्र पुन्हा एकदा मोठे फटको 2 धावेसाठी 2 धावे धाव फलक पुढे सरला गेला. पहिल्या 6 चेंडूचा खेळ मागे पडलो गेलो. धाव फलक होता 36 धावांचा डोंगर पार करताना 6 चेंडूचा खेळ मागे पडलो. धाव फलक स्थिर राहला गेला. 5 धावा असतले. दुसऱ्या ओव्हरचे 6 चेंडू घेऊन जाता यशवंत. 18 चेंडूचा खेळ बाकी असतो आणि 18 चेंडूत बोकळाची गरज असतली उंडराची गरज असतली. मालवणीत मनसा हांडोभर दूध पण खाऊक नाही सूद अशी परिस्थिती असा. 18 चेंडूत पाठभर वेळ काढूची गरज असतली बोकळाची गरज असतली. दुसऱ्याचं पहिलं वेळ चेंडू घेऊन यशवंत असतो. जमिनाच्या डाव्या बाजून ओव्हर द विकेटने यशवंतच मोठा फटका मारला गेलो.
एकेरी धावेसाठी एकेरी धावे धाव फलक पुढे सरकला गेला 6 धावा पुन्हा एकदा पंचांचं निर्वाळो 2 धावे चौलो 2 धावे धाव फलक पुढे सरकला गेला 8 धावा पुन्हा एकदा पंचांचं निर्वाळो पंच 1 धाव 2 धावा एकच काय ते सांगा 2 धावे धाव फलक पुढे सरकला गेला 3 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो गेलो 10 धावा असतले आता मात्र देवान दिला गेला निराकारण ओढून नेला गेला नक्कीच आता मात्र पावडर लायसर बाजार उलगान जातलो कारण चेंडूचा खेळ राहिलो असा 3 दुसऱ्या ओव्हरीचो आणि धाव फलक स्थिर राहिला गेला 10 असतली नक्कीच मोठ्या फटक्याची गरज असतली पाडवर ओळ काढण्याची गरज असतली भोग काढण्याची गरज असतली चौथा चेंडू घेऊन येता तो यशवंत 4 चेंडू 5वा चेंडू घेऊन येता यशवंत फटको मारलो गेलो एकेरी धावेसाठी 11 धावा कुठले गेले अजून शेवटचा चेंडू असतो यशवंतचो हर्षल अनेक रंगसात भर केली गेली आणि धाव फलक पुढे ढकलला गेला धाव संख्या स्थिर राहिली गेली 12 धावा 12 चेंडूचा खेळ मागला दरात पडलो गेलो 36 रन्सांचा डोंगर पार करताना पहिल्या 12 चेंडूत 12 धावा कुठले गेले आता मात्र 12 चेंडू असतले जिंकण्यासाठी 24 धावाची गरज असतली 24 चेंडूचा डोंगर पार करूचो म्हटलं तर मगाशी तुमका मी म्हण सांगितलं होतं दुधाच्या म्हशीक वेलो चारोनी भाकड म्हशीक चापकाचो मारो त्या पद्धतीत मारो करू हो पाडभर वळ काढू होय भोकळा होया मोठो फटको मारलो गेलो मात्र निर्धाव चेंडू गेलो आपल्या घर बसान बोलणं सोपा असता जो मैदानात खेळता तेका करता आपल्या काही घाम उतरत असता ज्याचा तेकाच मरण माहिती असता पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठो फटको मारण्याचा निर्वाळो शेळी मरता जीवाक भियान आणि खाणारो म्हणता वातड अशी परिस्थिती असता जो आखाड्यात असता तेका खेळत असता धाव फलक स्थिर राहता 2 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो गेलो 12 धावा असतले पुन्हा एकदा मोठो फटको मात्र जायच्यात आहे आणि हरिभाऊ खय पंच आणि समालोचक हे दोन्ही महत्वाचे होळे असतात नक्कीच पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी जाता हे दोन्ही महत्वाचे होळे असतात कोणी जिंको कोणी ओंदो आपल्या काय आतुमका हसवणे हे आमचा धंदो असा नक्कीच पुन्हा एकदा मोठो फटको एकेरी धावे रट चेंडू गेलो पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असतो सांगता झाली 18 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो धाव फलक स्थिर राहिला गेला 13 धावा असतली पंच आणि समालोचक हे मात्र दोन्ही महत्वाचे होळे असतात म्हणून ते काही तुमका एक म्हण सांगतले शेजारीच्या टिळा आणि हौंडो कित्या गेला जा मैदानात चालतला तर तुमच्या तगड आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतलो पुढचा चेंडू असतो नाव चेंडू टाकणार अनिकेत काय चांगलं चेंडू उडवलं गेलो अतिशय सुंदर देखनो झेल टिपलो गेलो मात्र हर्ष एका चांगली फटकेबाजी करत असताना मैदानाच्या बाहेर निराश होऊन जाताना दिसता धाव फलक स्थिर राहला गेला 13 धावा चौथ्या ओव्हरीचा पहिला वहिला चेंडूवरती कलाम लावला गेला दुसरा हादरो बसलो गेलो अनिकेत बॅटमन करण मोठा फटको मारलो गेलो आणि मात्र धाव फलक 2 धावेन पुढे सरकला गेला 15 धावा कुठले गेले आता मात्र मोठा फटको मारलो गेलो आणि विकेट गेलो तिसरा गडी बाद झाला तिसरा कलाम लागला गेला धाव फलक स्थिर राहिला गेला 15 धावा 3 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो असा अजून 3 चेंडू असतले 2 धावेसाठी 2 धावेन धाव फलक पुढे सरकताला 17 धावा
सर्वेश पुन्हा एकदा 2 धाव धावफलक पुढे सरकला गेला. 19 धावा. चोवीस चेंडूचा खेळ संपलो आणि 24 चेंडूत फक्त 36 रन्सांचा डोंगर पार करताना धाव पाऊंक्या जमवली गेली. 19 धावा आणि मांडकोल संघ मात्र विजयी या विनर होता. नक्कीच एक हाती विजय निर्माण करताना दिसता तो मांडकोल संघ. यानंतर सामना होणार आहे तो सँडी स्पोर्ट कणकवली विपक्ष भाऊ स्पोर्ट मांडकोल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या भाऊ स्पोर्ट मांडकोल आणि कणकवली या दोन संघामध्ये आपण या ठिकाणी आता लढत पाहणार आहोत. दोन्ही बलाढ्य संघांचा भरणा भरलेले हे संघ आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच लीगचे स्पर्धा असतात आणि ते का बोली लागली जाता मालक असता म्हणा ते काही एक म्हण असा